तोपर्यंत उसाला किंमत देता येत नाही. हे साधं गणित आहे. आज कुठल्याही बँका जवळपास सगळे कारखाने काही अपवाद सोडले तर हे शॉर्ट मार्जिनमध्ये गेलेले आहेत. एका पोत्याला जेवढं प्लेज मंजूर करतं कारखाना त्याच्याही पेक्षा आमच्या कन्व्हर्शन चार्जेस आणि प्रत्यक्ष शेतकऱ्याला दिलेला ॲडव्हान्स याच्यामध्ये आजच 200 आणि 300 रुपयाचा फरक निर्माण झालेला आहे. त्यामुळं हा धंदा अडचणी झालेला आहे. मला वाटतं थोड्या दिवसामध्ये किमान 10 लाख टन साखरेला निर्यातीला परवानगी मिळेल अशा पद्धतीचा प्रस्ताव त्या विभागाने तयार केलेला आहे. त्याचा मंत्रिमंडळ गटाची बैठक मला वाटतं या आठवड्यामध्ये नक्की होईल आणि किमान 10 लाख टन साखर निर्यात करायला आम्हाला नक्कीच परवानगी मिळेल. परंतु मला बरं वाटलं की या सगळ्या नव्या गोष्टीची सुरुवात आपण या कारखान्याच्या परिसरामध्ये केली. असंच आपलं काम असंच पुढे सुरू ठेवा. आमच्या परीने जेवढी मदत तुम्हाला करता येईल तेवढी आम्ही नक्कीच करत राहणार. कारण चांगले कारखाने आता बोटावर मोजण्याएवढे शिल्लक आहेत आणि उद्याच्या काळामध्ये तर तुम्ही म्हणताय तसं आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये खाजगीकरण, आता सहकारी कारखान्याचं खाजगीकरण सुरू झाले. परवा मी आणि हा 21वा गळीत हंगाम आपल्या सर्वांच्यासाठी सुखाचा, समाधानाचा आणि अधिक भाव देणारा ठरो अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. उल्हासदादा पवार, सन्माननीय उल्हासदादाजी पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी कारखाना परिवारातर्फे या ठिकाणी स्वागत आहे. नारायणराव अण्णा कारखान्याचे ज्येष्ठ संचालक हे त्यांचं या ठिकाणी कारखाना परिवारातर्फे स्वागत करतील. राष्ट्रगीत झाल्याशिवाय कुणीही आपली जागा सोडायची नाही आहे. कार्यक्रमाचा समारोप हा राष्ट्रगीताने होणार आहे. उपस्थित नागरिक बंधू आणि भगिनी, 41व्या गळीत हंगामाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले नामदार विलासरावजी देशमुख, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रतापराव भोसले साहेब, तसेच कोल्हापूरचे सातारा संपर्क मंत्री बंटी पाटील, कारखान्याचे चेअरमन आणि संचालक आनंदराव पाटील, व्यासपीठावर आमच्या सर्वच निमंत्रणाला मान देऊन आलेले या परिसरातील सर्वच, विशेषतः देशमुख साहेब, आम्ही दिवाळी चांगली घालवली म्हणून लोक शांत आहेत आणि दिवाळीला जर पैसे दिले नसते तर आमचा कार्यक्रम तुम्ही होऊन दिला असतं मला वाटत नाही. आणि हे कौशल्य फक्त चेअरमनचं आहे, लक्षात घ्या. चेअरमन काय करतो आम्हाला माहीत नाही. आणि म्हणून हा कार्यक्रम विशेषतः देशमुख साहेबांच्या शाळेत सुद्धा मी 5 वर्ष होतो. तुमच्या शाळेत जवळ नाही मी आलो कधी आणि जवळ येत बी नाही. आणि म्हणून किती वातावरण गरम झालं तर थंड कसं करावं त्यांच्यात मास्टर आहे तुम्ही. लोकांना हसवत 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 उसाला रेट पाहिजे हे तुम्ही विसरूनच गेला. तिकडं तुम्हाला जाऊनच दिलं नाही. आणि म्हणून महाराष्ट्रात मी सुद्धा 30-40 वर्ष काम करतो, विशेषतः पुणे जिल्ह्यात करतो. तुमची शरद पवारची दोस्ती आहे, भगवान जाणे आहे का नाही, आहे ना, हेच तर खरं आहे. मग आमच्या दोघांच्याकडे मागणी हीच आहे की साखरेवरची बंदी 100% उठवा. बस झालं. नाहीतर आम्हाला उत्तर प्रदेशासारखं बेकायदेशीर काम करावं लागेल. उत्तर प्रदेशातला कुठलाही कारखाना सरकारचे नियम पाळत नाही. नियम पाळतो कुठला? फक्त महाराष्ट्र. आणि म्हणून या कारखान्याचं कायापालट करण्यामध्ये आम्हाला काय त्रास होतोय ते तुम्हालाही माहिती आहे की विशेषतः आम्ही दर कार्यक्रमाला सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, हर्षवर्धन पाटील, थोरात साहेब, बंटी पाटील साहेब, पतंगराव कदम, दुसरी माणसं येतच नाही. आणि म्हणून आम्ही कशा पद्धतीनं काम करतो, काय त्रास आहे सांगून काय फायदा हो. पण त्या त्रासाला घाबरत नाही.
आणि म्हणून वाईट करत नाही तोपर्यंत कुणाच्याही बापाला घाबरायचं कारण नाही. आणि म्हणून या दिवाळीत आम्ही पैसे दिले आणि बँकेनं संप केला. बँकेमुळं शिमगा झाला, आमच्यामुळं नाही झाला. आणि म्हणून ते पैसे चेअरमनने कशा प्रकारे सगळं सांगत बसतो तर बरोबर होणार नाही. पण आत्ता जे 5 वर्ष तुम्ही 10 वर्ष आम्हाला जे सहकार्य केलं, इथून पुढं सहकार्य करावं अशी विनंती आहे. नाही केलं तर आमचं काय बापात जाणार आहे? जाणार तुमचं. घरात बायका पोरं नातू नातवंड आहेत त्याचा विचार करा आणि डोकं गरम ठेवू नका, शांत ठेवा. निदान महाराष्ट्राला भूषण वाटावं असाच हा कारखाना चालवण्याचं काम आजपर्यंत केलं. निदान कारखान्यात तरी राजकारण आणू नका. कारखान्याच्या बाहेर तुम्हाला काय करायचं ते करा, ही विनंती आहे. एवढंच सांगतो. आणि म्हणून विलासराव साहेबांनी मला सांगितलं की बरोबर असलं काय होत नाही, काय होत नाही साहेब. आणि आम्हालाही काही त्यात काही इथून न्यायचं नाही तिकडे. तुम्हाला कळलं पाहिजे की चांगलं काय आणि वाईट काय. आणि म्हणून हा जो सगळं दिसतंय आजचा कार्यक्रम जो आहे, इतका शांततेने, इतका रेखीव आणि आखीव, पाहणाऱ्याचं काय होणार आहे त्याला समाधान झालं. पण जे टी व्हीवर पाहत असतील किंवा उद्या पेपरमध्ये पाहतील त्यांच्या डोक्यात काय होईल ते भगवान जाणे. त्याची काळजी आम्ही करत नाही. त्याची काळजी जरूर त्यांनी करावी. आणि म्हणून या कार्यक्रमाला हे पाहुणे मंडळींनी हजेरी लावली किंवा आम्हाला आशीर्वाद दिला, त्याबद्दल सातारा जिल्ह्यातल्या तमाम कारखानदारांच्या सभासदांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो. आपण सुद्धा शांततेने इतक्या वेळ बसलात त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद. नाही तर माणसं आजकाल बसत नाही, माणसाला टाईम नाही, वेळ नाही. आणि म्हणून तुमचे सुद्धा आभार मानतो. आणि अधिक न बोलता कार्यक्रम माझं राष्ट्रगीत होईल, माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.